लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं समस्त आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना लागणाऱ्या जातीच्या दाखल्यासाठी 1950 अट रद्द करून जातीचे दाखले देण्यात यावे अशी मागणी या दरम्यान करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी आश्रमशाळा आणि निवासी वसतिगृह नव्यानं संख्या वाढवावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आलेली आहे। आदिवासी बांधवांना त्वरित शिधापत्रिका मिळावी, आदिवासी कुटुंबांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करावे, आदिवासी बांधवांना घरकुलासाठी शासनाकडून जागा उपलब्ध करून द्यावी, त्वरित घरकुल मंजूर करून द्यावेत, भूमिहीन आदिवासी शेतकऱ्यांना सरकारकडून त्वरित उपजीविकेसाठी जमिनी मिळाव्यात आदी मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देण्यात आलेले आहे। आदिवासी एकजुटीत आमच्या मागण्या मान्य करा। आदिवासी एकजुटीत विजय असो। विजय खाली करा, आमच्या मागण्या पुऱ्या करा। गुरुदेव कांदे आगे बढ़ो। आदिवासी एकजुटीत आदिवासी एकजुटीत परिवर्तन महाशक्तीचा दरम्यान यावेळी पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती गुरुदेव कांदे यांनी आपल्या मागण्या माध्यमांसमोर मांडलेल्या आहेत। मोर्चाकडे आम्ही 2 महिन्यापूर्वी रेशन कार्डसाठी ज्यावेळेस चळवळ उभी केली का पूर्ण तालुक्यामध्ये आदिवासी समाज असेल किंवा दलित समाज असेल किंवा आर्थिक दुर्बल समाज असेल त्यांच्यासाठी ज्यावेळेस फक्त सुरुवातीला जो किरकोळ विषय आहे शिधापत्रिका त्यासाठी आम्ही प्रयत्न केले, त्यावेळेस प्रशासनाने आम्हाला आमच्यापुढे इतक्या अटीतटी ठेवल्या की शेवटी आम्हाला आमच्या स्वभावावर येऊन एका छोट्याशा दाखल्यावरती ते रेशन कार्ड घ्यावं लागले आणि त्यांना कोणाला 1 रुपया न देता त्यांना एजंटची सवय लागली, दलालांची सवय लागली। तुम्ही आज तहसील कार्यालयात पाहिलं, कुठेही पाहिलं तर दलालांचे थवेच्या थवे उभे असतात, त्यांना दलालांची सवय लागली। याच्यापासून 2 महिन्यात आम्ही 750 रेशन कार्डचं अंत्योदय योजनेला त्याचा लिंक करून ते वाटले। त्याच्यानंतर आम्ही जातीचे दाखले मागायला गेलो, जातीचे दाखले मिळत नाही। मग आम्ही परत त्याच्यामध्ये ॲफिडेविट केलं आणि आमची जात आम्हाला ठरवून द्यावी अशी मागणी केली। उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आम्ही जातीची मागणी केली की आमची जात ठरवून द्यावी, परंतु त्याच्यातही GR दाखवला गेला। नंतर मग आता मोर्चाशिवाय पर्याय नाही म्हणून आता हे आंदोलन आम्ही उभं केलं आणि आज कामाचे दिवस असले तरी बहुसंख्येने लोक इथं आलेले आहेत। आदिवासी बांधव असतील, दलित बांधव असतील, आर्थिक दुर्बल घटक असेल, बहुसंख्येने इथे आलेलं आहे। त्यांना घेऊन आम्ही कलेक्टरला हे निवेदन जाण्यासाठी देतो। आपण म्हटलं की आम्ही 5-7 गाड्या घेऊन मुख्यमंत्री, महसूल मंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी मंत्री यांना हे निवेदन देणार आहे। आणि जर ही अट मान्य झाली, 1950चा पुरावा ही अट जर रद्द झाली तर नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला हा न्याय मिळेल व सगळ्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळेल। याचं कारण एकच आहे की तुम्ही बघा कोणत्याही शिक्षण संस्थेत असेल, सरकारी नोकरीमध्ये असेल, तुमचं आदिवासींसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेमध्ये जर आरक्षण दिलं आहे त्याच्यामध्ये यांचा बॅकलॉगच भरला जात नाही आणि त्या जागा रिक्त असतात। त्याच्यामुळे तो बॅकलॉग भरून निघेल, रोजगार मिळेल आणि आपला आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या कुठेतरी, दलित समाज आदिवासी समाज आर्थिक दुर्बल घटक आर्थिकदृष्ट्या कुठेतरी प्रबळ होईल आणि समाज सुधारणा खऱ्या अर्थाने होऊन बाबासाहेबांच्या आत्म्याला शांती लावेल। त्याच्यापुढे आपले काय नाही घेतलं धडक मोर्चा मुंबई। जर सगळ्या नेत्यांनी मला साथ दिली, आदिवासीचे जे नेतृत्व असेल सगळ्यांनी जर साथ दिली तर नक्कीच आम्ही मुंबईला धडक देणार। यावेळी गुरुदेव कांदे यांच्यासमोर दत्तू बोडके, शरण शिंदे, अनिल भडांगे, जगन काकडे, श्याम गोसावी, समाधान बागल, दीपक शिंदे, रवींद्र टिळे, अजमत पठाण, वैभव रोकले, दत्ता अरोटे, संध्या जाधव, त्याचबरोबर निवृत्ती धात्रक, ललित पवार, श्याम गोसावी आदी पदाधिकाऱ्यांबरोबर शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झालेले होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।